राज्याचे सर्वंकष वाळू धोरण फेब्रुवारीमध्ये जाहीर केलं जाईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलं होतं. पण अद्यापपर्यंत वाळू धोरण जाहीर झालेलं नाहीये. वाळू धोरण जाहीर होत नाही तोपर्यंत राज्यातले रेती घाट हे बंद आहेत आणि त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रोजेक्टसाठी मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. त्यासाठी वाळू मिळणं देखील अवघड झालेलं आहे. राज्यात वाळू धोरण हे फेब्रुवारीत जाहीर होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रोजेक्टसाठी सध्या मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. मात्र त्यासाठी वाळू मिळणं सध्या अवघड झालेलं आहे. त्यामुळे बांधकामं ही रखडली आहेत. त्यामुळे राज्यात वाळू धोरण हे फेब्रुवारीत जाहीर होणार असल्याचं कळतंय, अशी माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. आता प्रोजेक्टसाठी मोठ्या प्रमाणात यावर अधिक माहिती घेऊयात. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आहेत. प्रवीण, वाळू धोरण हे फेब्रुवारीमध्ये जाहीर केलं जाईल असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलंय. मात्र त्यामुळे बांधकामं रखडली आहेत. काय अधिक माहिती या संदर्भात? चंद्रशेखर बावनकुळे यांनी 2-3दा असं जाहीर केलं होतं की 23 ते 24 फेब्रुवारीच्या दरम्यान वाळू धोरण जे आहे ते जाहीर केलं जाईल. पण अद्यापपर्यंत हे वाळू धोरण का अडकलं आहे हे काही कळायला मार्ग नाहीये. आता दुसरीकडे जेवढे घाट आहेत विदर्भामध्ये किंवा कोकणापासून मराठवाड्यापर्यंत ते सगळे बंद आहेत. कारण की तस्करी होते वाळूची असे आरोप होत आहेत गेल्या अनेक वर्षापासून. त्यामुळे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वात आधी हा निर्णय घेतला की घाट जे आहे ते बंद केले जात आहेत. आता यासोबतच विविध ठिकाणी म्हणजे विदर्भ आणि कोकण वेगवेगळ्या ठिकाणी वाळू जी आहे वेगवेगळ्या पद्धतीने काढली जाते. कोकणामध्ये वेगळ्या पद्धतीने काढली जाते, विदर्भात वेगळ्या पद्धतीने काढली जाते. त्यामुळे या सगळ्यांचं एक सर्वंकष वाळू धोरण जे तयार करायचं होतं पण तयार झालं नाही. दुसरीकडे अमित शहा पुण्यात आले होते आणि त्यांनी 10 लाख पेक्षाही जास्त घरं जे आहे पंतप्रधान आवास योजनेतून दिली जाण्याची घोषणा केली होती. त्यामुळे असे अनेक प्रोजेक्ट आहे, मेट्रोचे प्रोजेक्ट आहे, समृद्धी एक्सटेन्शनचा प्रोजेक्ट आहे, शक्तीपीठचा प्रोजेक्ट आहे. त्यामुळे या सगळ्यांसाठी मोठ्या प्रमाणात वाळू लागणार आहे. त्यामुळे ही वाळू आणणार कुठे आणि जर धोरणच तयार झालं नाही तर ही वाळू कुठून येईल हा प्रश्न मात्र कायम आहे. नक्कीच. त्यामुळे धोरण नेमकं कधी जाहीर होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद प्रवीण, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.